चला तर मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 12.2 पाहूया। यामध्ये शाब्दिक उदाहरण दिलेले आहे। उदाहरण पहिलं आहे, आईचं वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4:9 होईल, तर मुलाचे वय काढा। तर आपल्याला मुलाचे व आईचे वय दोन्ही दिलेले नाही, मात्र आईचे वय हे मुलापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे हे दिलेले आहे। मग मुलाचे वय आपण x वर्ष मानू असं पहिले दिले आहे। मग आईचं वय काय होणार, तर x अधिक 25। ते गुणोत्तर दिलं आहे ते 8 वर्षानंतरचं दिलं आहे, म्हणून 8 वर्षानंतर मुलाचं वय, आत्ता मुलाचं वय x वर्ष आहे, तर 8 वर्षानंतर x अधिक 8 होईल। आणि आईचं वय x अधिक 25 आहे, तर 8 वर्षानंतर x अधिक 25 अधिक 8 म्हणजेच x अधिक 33 वर्ष असेल। उदाहरणात दिलेल्या माहितीवरून गुणोत्तर कसं होईल, x अधिक 8 भागिले x अधिक 33 बरोबर 4:9। तर ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे। 9 कंसात x अधिक 8 बरोबर 4 कंसात x अधिक 33। आता ह्या दोन्ही संख्येला 9 ने गुणायचं आहे, तर 9 गुणिले x 9x, तर 9 गुणिले 8 72, 4 गुणिले x 4x, तर 4 गुणिले 33 132। म्हणजेच 9x वजा 4x बरोबर 132 वजा 72। x ची पदे या बाजूला, तर संख्या या बाजूला अशी घेतलेली आहे। 9x मधून 4x गेल्यावर राहतात 5x, 5x बरोबर 60 हे उत्तर आलेलं आहे। मग दोन्ही बाजूंना 5 ने भागू, किंवा हा x इकडे गुणिले आहे, बरोबर चिन्हापलीकडे जाऊन तो भागिले होईल, म्हणजेच x ची किंमत 60 भागिले 5 अशा प्रकारे 12 येईल। म्हणजेच मुलाचं वय 12 वर्ष आलेलं आहे। तर त्यावरून तुम्ही आईचं वय काढू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।